नमस्कार, आपण पाहताय रोकठोक. आज रोकठोकमध्ये आहेत कुलदीप क्षीरसागरांना. आणि नमस्कार. नमस्कार सर. खरं तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये कुलदीप अण्णा क्षीरसागर हे महायुतीचे इच्छुक उमेदवार म्हणून सध्या प्रत्येक गावागावामध्ये सध्या गाठीभेटी सुरू आहेत. अण्णा, पहिला रोकठोक प्रश्न, अचानक विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला आणि काय झालं लोकसभेनंतर? काय मुलाखतच आपली रोकठोक आहे, तर काही प्रश्नांची उत्तरं पण आम्ही पण रोकठोक देतो. माझा प्रश्न आहे की का मी निवडणूक लढवायची नाही. आज मी एका सामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील आहे. मग शेतकरी कुटुंबातील एखाद्या युवकानं निवडणूक लढवू नये का? कराड उत्तरमध्ये निवडणूक लढवताना तुम्ही काही निकष बांधून ठेवलेला आहे का की निवडणूक लढवायची तर तुमचा साखर कारखाना पाहिजे किंवा तुमच्या शिक्षण संस्था पाहिजे? असं काय नाही ना. आणि कराड उत्तरचा जर तुम्ही इतिहास पाहिला तर सामान्य कुटुंबातील उमेदवार ज्या वेळेला कराड उत्तरमध्ये असेल त्यावेळेला निश्चित चित्र स्पष्ट असेल. आणि कराड उत्तरचा खऱ्या अर्थानं चेहरामोहरा बदलण्यासाठी कराड उत्तरमधून आम्ही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहोत. म्हणजे तुम्ही दाखला शामराव आष्टेकरांचा देत आहे का? सामान्य उमेदवार ज्यावेळी उभा असतो त्यावेळी चित्र कराड उत्तरचं वेगळं असतं. शामराव आष्टेकरांचा घ्या, केशवराव पवारांचा घ्या, वस्तू तिथेच आहे ना. ही कराड उत्तरमध्ये ज्या वेळेला कराड उत्तर तुम्ही म्हणताय तर कराड उत्तरची भौगोलिक परिस्थिती तुम्हाला अजून कोणाला लक्षात आलेली नाही. कराड उत्तरमधील मूळचा जो कराड तालुका आहे 54% मतदान हे मूळच्या कराड तालुक्याचं आहे. आणि 2009ला मतदारसंघ पुनर्रचना झाली. त्या मतदारसंघ पुनर्रचनेत कराड तालुका, खटाव तालुका, कोरेगाव तालुका आणि सातारा तालुका ह्या 4 तालुक्यांचा सर मिळून कराड उत्तर झाला. पण 54% मतदान हे मूळच्या कराड उत्तरमधल्या कराड तालुक्यातलं आहे. आणि 2009 पासून आजपर्यंत विद्यमान आमदारांच्या विरोधात एकही उमेदवार हा मूळच्या कराड तालुक्यातील नाही. आणि आत्ता तालुक्यातील जनतेची मागणी आहे की स्थानिक उमेदवार असावा, कराड तालुक्यातील उमेदवार असावा. आणि त्या मागणीच्या अनुषंगानं आम्ही उमेदवारीसाठी इच्छुक आहोत. कुलदीप अण्णा, चर्चा आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये. माझे रोखोक प्रश्न असणार आहेत. असं काय नाही. चर्चा आहे की तुम्ही खरं तर जिल्हा परिषदला सुरुवातीला इच्छुक होता असं चर्चा बी होती मसूरमधून. मात्र डायरेक्ट विधानसभा महाराज साहेबांच्या वेळी संदर्भात चर्चा झाली का किंवा काय पुढं? नाही बघा, शेवटी मी सांगितले की महाराज हे आमचे दैवत आहेत. आमच्या आयुष्यात आम्ही कुठलीही घटना अशी करणार नाही की जेणेकरून महाराजांना कमीपणा येईल. पण शेवटी जर आम्हाला एखादी गोष्ट हवी आहे किंवा आम्ही जर एखाद्या गोष्टीसाठी इच्छुक आहोत तर आम्ही प्रयत्न करणार. आणि त्या वेळेला महाराज जे निर्णय घेतील, आमची सर्व बांधिलकी ही छत्रपतींची. म्हणजे मी सांगतो, कुलदीप क्षीरसागरनं आयुष्यात खूप खस्ता काढलेल्या आहेत. पण आज महाराजांच्या माध्यमातून आम्हाला जो मान सन्मान मिळतोय, महाराजांच्या माध्यमातून जी प्रतिष्ठा मिळते, ही फक्त महाराजांच्यामुळे आणि ती कुणी नाकारू शकत नाही. त्यामुळं आमच्या एखाद्या कृतीतनं महाराज नाराज होतील अशी आमची कुठली कृती असणार नाही. इच्छुक आहे का? तर आम्ही इच्छुक आहे. कराड तालुक्यातील जनता, मला लोक सगळे म्हणतात, आज जवळजवळ 54-55 ग्रामपंचायतीचे सत्ताधिकारी किंवा सरपंच वगैरे म्हणतात की आपण अण्णा महाराजांच्याकडे जाऊ आणि आपण महाराजांच्याकडे तुमच्या उमेदवारीची मागणी करू. पण ही वेळ आत्ता नाही. त्यावेळेला जशी परिस्थिती येईल त्या परिस्थितीनुसार आपण निर्णय घेऊ. पण एक सांगतो, म्हणजे तुमच्या रोकठोक प्रश्नाचं रोकठोक उत्तर की महाराजांनी सांगायचं आणि आम्ही ते ऐकायचं हे आमचं आहे. फक्त महाराजांच्यापर्यंत आमच्या किंवा महाराजांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या भावना पोचवणे हे पण आमचं काम आहे. खरं तर लोकशाही आहे, कुणालाही उभं राहण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला विधानसभा, लोकसभा किंवा ग्रामपंचायत लढवण्याचा अधिकार आहे. तीच भूमिका आत्ता खरं तर कुलदीप अण्णांची आहे. अण्णा, मतदारसंघामध्ये सुरुवातीच्या काळात तुम्ही मेळावा घेतला, कसा रिस्पॉन्स होता? खरं तर आम्ही ते फोटो पाहिले, व्हिडिओ पाहिले. कसा साधारणतः लोकांचा रिस्पॉन्स? खरं सांगू का भोसले साहेब, 20 ऑगस्टला आम्ही मेळावा घेतला. मेळावा घेताना हा मेळावा ना महायुतीचा होता ना हा मेळावा महाविकास आघाडीचा होता. कराड उत्तरमध्ये परिवर्तन करायला आतुर असलेल्या आणि आमच्यावर आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर प्रेम करणाऱ्या अशा एका समूहाचा मेळावा होता. आणि हा मेळावा एवढा अप्रतिम झाला की माझ्या माहितीप्रमाणे, किंवा तुम्ही पण माहिती घ्या, की एवढा प्रभावी मेळावा आणि इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आजपर्यंत ह्या 5 वर्षात तरी ना महायुतीच्या कुठल्या मेळाव्याला मिळाला किंवा महाविकास आघाडीच्या. पण हा महाराजांच्या आणि
त्यांच्या विचारावर प्रेम करणारा आणि आमच्या कामाची पोचपावती म्हणून हा विराट स्वरूपात असा मेळावा झाला. आणि सर त्या मेळाव्यातच एक सूर उमटला. त्या मेळाव्यात असा सूर उमटला की काय नाही कुलदीपांना तुम्ही विधानसभेची तयारी करा. आणि त्या अनुषंगानं आम्ही इच्छुक झालो आणि आमची तयारी चालू आहे. आता सध्या कोणता पाटण, मला वाटतं खटाव तालुक्याचा दौरा तुम्ही आता करताय. कसं लोकांच्या गावोगावी काय लोकांची प्रतिक्रिया आहे? आता काय तुम्ही सगळंच विचारून सगळंच काढू नका अशी माझी विनंती आहे. दौरे चालू आहेत. दौरे म्हणजे हे दौरे कशाचे आहेत मी तुम्हाला सांगतो ऐका. ज्या वेळेला आम्ही इथं मेळावा घेतला त्यावेळेला कराड उत्तरमधील सर्व गावातील लोक तिथं आली. आणि ही लोक तिथं आल्यानंतर त्या मेळाव्यात आपण ज्या वेळेला बोलतो, माझं असं नाही की बाबा पुढं मॉब जास्त आहे म्हणून आपण भावनेच्या आहारी जाऊन एखादं वाक्य बोलायचं. त्या मेळाव्याला आमच्या विनंतीला मान देऊन लोक तिथं आली. तर त्याच नंतर कराड उत्तरमधील जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न त्या गावात जाऊन त्या गावचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आम्ही एक संवाद दौरा केलेला आहे. म्हणजे हा जो दौरा आहे ह्या दौऱ्याचा मूळच असा आहे की त्या गावात जाऊन त्या जनतेशी, त्या लोकांशी, सर्व घटकांशी संवाद साधायचा, त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या जाणून घ्यायच्या आणि त्या अडचणी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून पूर्ण करून त्या लोकांना न्याय द्यायचा. दुसरा प्रश्न तुम्हाला असा पडत असेल किंवा काही लोकांना की तुम्ही काय फिरताय, तर साहेब वस्तू तिथे आहे की कराड उत्तरमध्ये विकासाचा खूप मोठा गॅप आहे आणि तो फिरतोय. सगळ्या गोष्टी मी आत्ता सांगत नाही, आपण परत ज्यावेळी बोलू त्यावेळी सविस्तर याच्यावर तुम्हाला सविस्तर माहिती देईल. खरं तर तुम्ही शड्डू ठोकल्यापासून महायुतीचेच इच्छुक काही नाराज आहेत असं साधारणतः बोललं जातं, ही चर्चा आहे. तर त्यांची मनधरणी कशी करणार आणि तुम्हाला उमेदवारी मिळावी म्हणून त्यांची मनधरणी कशी करणार तुम्ही? महायुतीत जे इच्छुक आहेत ते सर्व माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहेत. मी काम करत असताना मी म्हणजे कुणावर कधी बोलत नाही. ते इच्छुक आहेत, त्या लोकांनी 10-10 वर्ष या मतदारसंघात बांधणी केलेली आहे, पेरणी केलेली आहे. हेही सर्वांना माहीत आहे की एकास एक झालं तरच आहे. मी इच्छुक आहे, माझा विरोध कोणाला नाही. म्हणजे माझा महायुतीतल्या कुठल्याही इच्छुक उमेदवारांना विरोध नाही. म्हणजे मी कुणाचं नाव घेत नाही, पण सगळ्यांचे माझे वैयक्तिक चांगले संबंध आहेत, सगळे माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहेत. पण मी इच्छुक आहे आणि इच्छुक असताना मी माझा अजेंडा ठेवलेला आहे ना की मी मूळ कराड तालुक्यातील आहे आणि या कराड तालुक्यातील असताना त्यातल्या त्यात माझा संपर्क आहे, माझं काम आहे. आत्ता इच्छुक म्हणजे मी आत्ता इच्छुक आलो साहेब, असं नाही. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर मी इथं तुम्हाला सांगतो, तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगतो की 2014ला मी विधानसभेला अपक्ष अर्ज भरलेला होता. तुम्ही रेकॉर्ड चेक करा. 2014लाच मी विधानसभेला अपक्ष अर्ज भरलेला होता. त्यानंतर 2019ला ज्या वेळेला आदित्य ठाकरेंनी मला सांगितलं की काय नाही तुम्ही शिवसेनेत या आणि तुम्हाला उमेदवारी देतो, तर त्यावेळेला परिस्थिती अशी होती की कराड उत्तरमधील ही जागा महायुतीत म्हणजे सेना भाजप युतीत ही जागा सेनेला जाती आणि त्या संदर्भात शिवसेनेतून मी इच्छुक होतो त्यावेळेला. म्हणजे हे खूप कमी लोकांना माहीत आहे, पण तुमच्या माध्यमातून मी सांगतोय की मी शिवसेनेतून इच्छुक होतो. पण त्यानंतर असं झालं म्हणजे बऱ्याच गोष्टी झाल्या, पुलाखालून बरंच पाणी गेलं आणि मग उमेदवारी कोणाला मिळाली, म्हणजे धैर्यशील दादांना त्यावेळेला उमेदवारी मिळाली. आम्ही सर्व महाराजांच्या सांगण्यावरून किंवा महाराजांच्यातून त्यांचं काम केलं, लक्षात आलं. पण मी त्याही वेळेला इच्छुक होतो. ही कृपया तुम्ही बिन आम्ही तुमच्या म्हणजे सगळ्यांना सांगतो, हे कुणी विसरू नका. आणि मी शिवसेनेतून तिकिटावर त्यावेळेला इच्छुक होतो. फक्त त्यावेळेला उमेदवारी दुसऱ्या कोणाला तरी मिळाल्यानंतर आम्ही त्यांचं काम केलं. आमचा प्रश्न आहे की आम्ही इच्छुक आहे, आमचा कोणाला विरोध नाही. आता महायुतीतून तुम्ही 4 ते 5 जण इच्छुक आहात, समजून चाला. तुम्हाला उमेदवारी मिळाली तुमची तर ठीक आहे, तुम्ही मनधरणी करणार सांगितलं. समजा उमेदवारी तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही अपक्ष लढण्यासाठी ठाम असाल, महाराज साहेबांच्या आदेशाची वाट बघाल की पाठिंबा द्याल महायुतीला? आम्ही इथं काम करत असताना महाराजांच्या आशीर्वादाने, महाराजांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. मी शेवटपर्यंत मला उमेदवारी मिळावी ह्यासाठी प्रयत्नशील असणार. जसं तुम्ही म्हणताय तसं जर मला उमेदवारी नाही मिळाली तर त्यानंतर आज आम्ही 2 वर्ष या मतदारसंघात काम करतोय. या मतदारसंघात काम करत असताना आम्ही गावोगावी जातोय, त्या गावात जाऊन त्या लोकांचे काही प्रश्न आहेत ते सोडवतोय. ते प्रश्न सोडवत असताना लोकांच्या भावना काय त्या जाणून घेतोय. त्या भावना जाणून घेत असताना त्यातली सगळ्यात मोठी भावना अशी झाली की कराड तालुका
की मतदारसंघ पुनर्रचना झाल्यापासून आजपर्यंत कराड तालुक्यातील उमेदवार नाही आणि कराड तालुक्याला उमेदवारी मिळावी या अनुषंगानं त्यावेळेला जी लोक आमच्या सोबत आहेत त्या सगळ्या लोकांना घेऊन आम्ही महाराज साहेबांच्या समोर जाणार. काय मी एकटा निर्णय घेतल्यानंतर त्या लोकांना कुठंतरी गैरसमज नको, निर्णय कुठलाही माझा महाराजांना डावलून असणार नाही, पण निर्णय घेताना आपल्याला कुठला निर्णय का घ्यायला लागतोय हे सोबतच्या लोकांना कळलं पाहिजे. आणि त्या लोकांना मी सांगण्यापेक्षा त्या सगळ्या लोकांना घेऊन आम्ही महाराज साहेबांच्या पाशी जाणार आणि त्यावेळेला ठरेल. बरं, आमची लोक आत्ताच म्हणतायत की आपणच सगळी, म्हणजे कराड तालुक्यातील खूप मोठी मागणी आहे, जवळजवळ 60-65 गावची लोक म्हणतायत की आम्ही सगळी, तुम्ही वेळ द्या, आम्ही सगळी येतो, कुठं आहे तिथे येतो आम्ही, तुम्ही सांगा ना, आपण भेटू, तुमच्या उमेदवाराची मागणी आपण महाराज साहेबांच्याकडे करू. कराड तालुक्यातला उमेदवार म्हणून कराड तालुक्यातले काही दिग्गज नेते तुमच्या संपर्कात आहेत का? नाही, संपर्कात तर खूप आहेत. शेवट असा आहे, राजकारण करत असताना काहीतरी आखणी करायला लागते आणि आपण अशा तालुक्यात, अशा जिल्ह्यात आहोत की सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे, यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलेलं. आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावर चालणारा मूळचा हा कराड तालुका आहे. त्यामुळे बेरजेचं राजकारण करणं ही तर काळाची गरज आहे. सगळ्याच गोष्टी आत्ता साहेब सांगायला नाहीत, बऱ्याच गोष्टी अजून बाकी आहेत, पुलाखालून बरंच पाणी जायचं आहे, त्यावेळेला सगळं चित्र स्पष्ट होईल. आणि संपर्क तर राजकारणासाठी संपर्क महत्त्वाचा असतो, संपर्क सगळ्यांच्या सोबत चाललेला आहे. काय वेळेला कसं असतं, काय आपल्याला म्हणजे काही पत्ते ओपन करून पण चालत नाहीत, ज्या त्यावेळेला ज्या त्या गोष्टी आपल्या समोर येतील. कुलदीपांना चर्चा जबरदस्त आहे आता कराड उत्तरमध्ये, गावोगावी तुमचे फ्लेक्स, त्यानंतर तुमचा मेळावा, सध्या असलेलं खटाव कोरेगाव तालुक्यातला संपर्क. तुम्ही विधानसभेची निवडणूक का लढवत आहात? तुम्हाला कराडाच्या उत्तरच्या जनतेनं आमदार का करावं असं काय विजन्स डोक्यात आहेत का? का गेल्या काही 15-20 वर्षातला विकासाबद्दलचं काय बॅकलॉग आहे का? एक लक्षात ठेवा, निवडणूक का लढवत, तुमचा प्रश्न चांगला आहे, निवडणूक का लढवत आहात किंवा इच्छुक आहात, काय अवस्था मला सांगा. आज कराड उत्तरमधल्या 4 तालुक्याचा हा मतदारसंघ आहे. आज कराड तालुक्यापुरतं बोलायचं तर ज्या वेळेला साधारणतः 2006ला आमचं ग्रॅज्युएशन झालं, 2002-01 साली 10वी झाल्यानंतर कॉलेजला गेलो, आपल्याला कळतं ही दुनियादारी काय आहे. बघतोय तेव्हापासून मसूर आहे तसंच आहे, बघतोय तेव्हापासून कोपारडा आहे तसंच आहे, बघतोय तेव्हापासून उंबरज आहे तसंच आहे, बघतोय तेव्हापासून पाली आहे अशीच आहे. 2009ला मतदारसंघ पुनर्रचना झाली, पुसावळी साहेब अजून तशीच आहे, रहमतपूर अजून तसंच आहे, नागठाणा अजून तसंच आहे, आतीत अजून तसंच आहे. डी झोनमध्ये जर तासावड्यासारखी MIDC असेल, अजूनही काय नाही त्या MIDCत, रस्ते आहे, वीज आहे, पाणी आहे. अहो, सामान्य कुटुंबातील यावेळेला आमदार असेल ना, त्यावेळी त्या डी झोनची MIDC 3 स्टार 5 स्टार व्हायला वेळ नाही लागणार. रोजगाराची काय अवस्था आहे, जर MIDCकडे पूर्ण लक्ष दिलं आणि जर ती MIDC 3 स्टार झाली, 5 स्टार झाली, तर कराड उत्तरमधल्या लोकांना रोजगारासाठी पुणे मुंबईला जायची गरज नाही. आज तुम्ही पण कराड उत्तरमधील आहात, आम्ही पण कराड उत्तरमधील आहोत. काढा आपापल्या गावातील किती लोक व्यवसायासाठी, नोकरीसाठी बाहेर आहेत. बरं, आज वस्तुस्थिती सांगा. आज कराड उत्तर 2009ला कराड उत्तर मतदारसंघ पुनर्रचना झाली. आज अजूनही तुमच्या इकडल्या गोसावाडीच्या, वाटारच्या, तुमच्या इकडल्या जर तारगावच्या मुलांना 12वी नंतर कॉलेजसाठी जर कराडला जायला लागत असेल आणि मूळच्या कराड उत्तरमध्ये जर आपल्याच ठिकाणी शिक्षणाची जर सोय नसेल, तर का तुमच्या आमच्या सामान्य कुटुंबातील एका युवकानं पुढे येऊ नये? बेरोजगारीचा प्रश्न झाला, शिक्षणाचा प्रश्न झाला, महिलांच्यासाठी काय केलं गेलेलं आहे? ज्या वेळेला आपण एखाद्या मतदारसंघात इच्छुक असतो, आज आम्ही केलं 9,000 महिलांना, ब्युटी पार्लर असेल, तुमचं फॅशन डिझायनिंग असेल, तुमचं शिलाई असेल, तुमचं कुकिंगचं असेल, 9,000 महिलांना त्यांच्या गावात जाऊन मागेल त्या पद्धतीचं हे आपण व्यवसाय प्रशिक्षण मोफत दिलं. जर एखादं घर घडायचं असलं तर त्यासाठी युवक लागतो आणि महिला लागते. युवकांच्यासाठी काहीच नाही आपल्या या मतदारसंघात. साधा प्रश्न तुम्हाला MIDC सांगितला, कुणाचं आज तागाय तिकडे लक्ष गेलं नसेल, पण जर या MIDCत इतकी मोठी
सगळी यंत्रणा आहे, वीज आहे, पाणी आहे, रस्ते आहेत. आणि जर त्या MIDC ही दुर्दशा असली, चांगले चांगले प्रोजेक्ट गेले हो आपल्या MIDCतून, नवीन आणायचे राहिले, असणारे गेले. आणि त्यासाठी युवकांना रोजगार देण्यासाठी, युवकांना शिक्षण घेण्यासाठी आज हॉस्पिटल दावा भाऊ मला एखादं एक मोठं कुठं आहे. आज जर तुमच्या पाक कोरेगाव तालुक्यातून असेल, पुसळ तालुक्यातून असेल, जर एखादी वैद्यकीय समस्या असली तर आपल्याला कराडलाच जायला लागते. बरोबर. आज या ग्रामीण भागाचं मसूरसारखं शहर या कराड उत्तरचा मध्य आहे, सेंटर आहे. आज या ठिकाणी मोठ्या हॉस्पिटलची सुविधा नाहीत. म्हणजे रोजगाराचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, आता विकासाचे पण खूप प्रश्न आहेत. पण विकास होत जातो. ती एक प्रक्रिया आहे, ती घडत जाते. प्रश्न मूलभूत आहेत आणि ते मूलभूत प्रश्न सोडवणे काळाची गरज आहे. म्हणून आम्ही या निवडणुकीच्या अनुषंगानं लोकांच्या समोर येत आहोत. शेवटच्या प्रश्नाकडे आपण बोलतोय. अण्णा, पुढचं विजन्स कसे असेल? कारण आता वेळ कमी आहे, तर आता 1 महिन्यात आचारसंहिता कदाचित लागण्याची शक्यता आहे आणि उमेदवारसुद्धा डिक्लेअर होतील. या 1 महिन्याच्या पिरियडमधला तुमची मुवमेंट कशी राहणार? आता आम्ही तुम्हाला सांगितलं की 4 तारखेपासून आम्ही मतदारसंघात जनसंवाद यात्रा चालू केली. पहिल्या टप्प्यात आम्ही आता जवळजवळ खटाव तालुका संपत आलेला आहे. त्यानंतर आम्ही सातारा तालुका घेतो आहे, नंतर कोरेगाव तालुका घेतो आहे आणि त्यानंतर आम्ही कराड तालुका घेतो आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की मतदारसंघाची भौगोलिक रचना अशी आहे, आम्ही फिरत असताना की या मतदारसंघामध्ये 18 गावं ही सातारा या मतदारसंघामध्ये 18 गावंही खटाव तालुक्यातील आहेत, 30 गावं तुमच्या कोरेगाव तालुक्यातील आहेत, 37 गावंही तुमच्या सातारा तालुक्यातील आहेत आणि 89 गावंही कराड तालुक्यातील आहेत. आज सातारा तालुक्यात, खटाव तालुक्यात आणि कोरेगाव तालुक्यात मिळून 46 ते 47% मतदान आहे आणि 53 ते 54% मतदान हे कराड तालुक्यात आहे. आणि जोपर्यंत कराड तालुक्यातील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण ताकदीनं उतरत नाही, तोपर्यंत इथं निवडणुकीला चुरससुद्धा येत नाही. ही परिस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या अनुषंगानं आम्ही फिरत असताना लोकांच्यातून मागणी आली. लोकांच्यातून मागणी आल्यानंतर आम्ही मेळावा घेतला, मेळाव्यात भूमिका स्पष्ट केली. आज गावोगावी जाऊन लोकांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, जनसंवाद यात्रा चालू केलेली आहे. आता पुढं असं आहे की काम करत राहायचं आहे. हे काम करत असताना ज्या त्यावेळेला ज्या त्या गोष्टी ठरतील, महायुतीत मतदारसंघ कोणाला जातोय, त्यानंतर त्यांच्या काय कोण इच्छुक उमेदवार असतात हे इच्छुक उमेदवार असतात, त्यामध्ये आम्ही पण इच्छुक आहोत. ज्या ज्या वेळेला जी परिस्थिती तसे निर्णय घेतले जातील आणि त्या अनुषंगानं कराड उत्तरचा सर्वसमावेशक आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही स्वतःला आमच्या सगळ्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये स्वतःला झोकून दिलेलं आहे आणि तेच आमचं म्हणजे टार्गेट आहे. महायुतीच्या नेत्यांनी कोणी तुम्हाला कोण काय विचारणा केली का की मतदारसंघासंदर्भात? ह्या आता नाही, खरं सांगू का, मला कोणी विचारणा केली नाही, मी पण कोणाकडे गेलेलो नाही. म्हणजे माझा स्वभाव वेगळा आहे. मला जी काय असेल, मी हट्टानं जी काय असेल ते म्हणजे माझं सर्वस्व महाराज. आणि त्यामुळे मला कुणाकडं म्हणजे आत्ता तरी वाटत नाही मला कुणाकडं जाण्याची गरज. नंतरही कसं आहे, मी तुम्हाला मागाशी सांगितलं की मी माझा एक क्रायटेरिया ठरवलेला आहे, त्या पद्धतीनं मी काम करत आहे. आणि जी परिस्थिती ज्या वेळेला समोर येईल त्यावेळेला ते पण नेते निर्णय घेतील ना. महायुतीत ज्यांना समजा कुणाला उमेदवारी जाईल त्यावेळेला ते पण विचार करतील ना, बाबा चांगला उमेदवार कोण आहे, निवडून येण्याचे निकष कोणाच्यात आहेत किंवा काय वस्तुस्थिती आहे. पण मी खरं सांगू का तुम्हाला, म्हणजे मी मागाशी तुम्ही एक दाखला दिला, मी एक दाखला दिला की शामराव आष्टेकर साहेबांचा आणि केशवराव पवार साहेबांचा. ह्या कराड तालुक्याची वस्तुस्थिती अशी आहे की सामान्य कुटुंबातील, शेतकरी कुटुंबातील ज्या वेळेला एखादा योग असतो ना, त्यावेळेला मूळची कराड तालुक्यातील जनता त्यांना डोक्यावर घेते. आणि जर समजा सगळ्यांच्या प्रेमानं, आशीर्वादानं जर उमेदवारी मिळाली तर त्याचा प्रत्यय तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत दिसेल. खरं तर कुलदीप अण्णांनी बरेचसे गोष्टी सांगितल्या कराड उत्तरच्या, काय इच्छुक आहेत ते, आणि आगामी या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कराड तालुक्यातील उमेदवार हवा हाच त्यांचा प्रमुख खरं तर महायुतीच्या सर्व नेत्यांना
त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महायुतीतून याचबरोबर त्यांचे दैवत असलेले खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विचारातून कराड उत्तरचा कायापालट करणार असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. अण्णा, तुम्ही आमच्याशी बोललात, धन्यवाद. धन्यवाद.